नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. बघा, प्रत्येकालाच वाटतं की आपला चेहरा नेहमी सुंदर दिसला पाहिजे, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे वांगाचे डाग नसावे, पिंपलचे डाग नसावे, असं आपल्याला नेहमीच वाटतं. मग आता चेहऱ्याचं जर डाग आले तर आपण भरपूर असा खर्च करतो, वेगवेगळ्या क्रीम वापरतो, डॉक्टरकडे जातो. तर तुमच्याही सोबत असं काही झालं असेल आणि काहीच रिझल्ट जर तुम्हाला भेटला नसेल तर एकदा हा उपाय नक्की करून बघा, जो की अगदी घरगुती पद्धतीने, खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. तर बघा, मी या ठिकाणी सगळ्या ज्या गोष्टी आहे मेजरमेंट करून या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च करण्याची या ठिकाणी आपल्याला बिलकुल गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीनेच आपण ही रेमेडी या ठिकाणी बनवणार आहोत, जी की भरपूर लोकांनी आजपर्यंत ट्राय केलेली आहे आणि त्यांना रिझल्टसुद्धा मिळालेला आहे. म्हणून तुमच्यासोबतसुद्धा मी ही गोष्ट शेअर करते. बघू शकतात, मी एक या ठिकाणी पातेलं घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं भांडं वगैरे घेऊ शकतात. त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर बघा, मी या ठिकाणी 2 लिंब यामध्ये ॲड करत आहे. तुम्हाला कमी बनवायचं असेल तर तुम्ही 1 लिंबू देखील ॲड करू शकतात. आणि बघा, मी या ठिकाणी लिंबाचा रस काढून घेतलेला नाही आहे, डायरेक्टच साल जी असते लिंबाची त्यासोबतच हे लिंबू पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे जवस, जी की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये कुठे ना कुठे आपण वापरतो. ती जवस आपल्याकडे असतेच, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. जवस ही आपल्या केसांसाठी किंवा मग चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त असते. आपण आवर्जून या जवसचा वापर नक्की केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही या जवसाचा चेहऱ्यासाठी पिगमेंटेशन जाण्यासाठीचा वापर आजपर्यंत कुठे ना कुठे नक्कीच ऐकला असेल, पण हिचा वापर नेमका कसा करायचा, स्टेप बाय स्टेप गोष्टी बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, मी या ठिकाणी जवळपास 2 ते 3 चमचे जवस यामध्ये ॲड केलेला आहे. तुम्ही अंदाजे जवस घेऊ शकतात, जितकी पाहिजे तुमच्याकडे असेल, थोडीफार असेल तरी तुम्ही यूज करू शकतात. आणि बघा, 1 ग्लास पाणी आपण या ठिकाणी घेतलेलं होतं. या 1 ग्लास पाण्याचं जवळपास 1 कपभर पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे पाणी 1 कप होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे. आणि बघू शकता, कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च न करता किंवा कुठल्याही प्रकारच्या महागाच्या क्रीम न वापरता आपण जे वांगाचे डाग आहे ते अगदी सोप्या पद्धतीने कमी कसे होतील ते या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही जर या रेमेडीचा जर रेग्युलरली वापर केला तर नक्की तुम्हाला यापासून फायदा होणार आहे. बघू शकता, या ठिकाणी हे पाणी जे आहे पूर्ण जळलेलं आहे, म्हणजे 1 कप पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी व्यवस्थित याला उकळून घेतलेलं आहे. खूप युजफुल रिझल्ट हे असणार आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. जेवढे काही वांगाचे डाग असतील किंवा पिंपल जर येत असतील, सगळ्या काही यामुळे गायब होणार आहे. मी स्वतः याचा ट्राय केलेला आहे. डिलिव्हरीनंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग येतात. सेम माझ्याही चेहऱ्यावरती तशा प्रकारचे वांगाचे डाग आले होते. भरपूर उपाय केले, वेगवेगळ्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतल्या होत्या, पण काहीच रिझल्ट मला मिळालेलं नव्हतं. त्यानंतर माझ्या आजीने हा उपाय करायला सांगितला आणि खरंच याचा खूप फायदा झालेला आहे. आता ही रेमेडी जी आहे ती माझी आजीच बनवत आहे. सगळ्या गोष्टी तिने मला काढून दिल्या होत्या आणि तिच्या पद्धतीनेच ह्या गोष्टी मी ॲड करत आहे. बघू शकतात, यामध्ये ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. अगदी थोडंसं मी 2-3 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलं होतं. आणि बघा, हे पीठ जोपर्यंत व्यवस्थित शिजत नाही, अगदी पेस्ट याची बनत नाही, तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. गॅस चालूच ठेवायचा आहे. आता बघा, हे पूर्ण घट्ट झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा, आता हे जे आहे हे पूर्ण मिश्रण घट्ट झालेलं आहे. याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं जे मिश्रण आहे ते काढून घेत आहे आणि याला व्यवस्थित बारीक करून घेत आहे. आता जो काही लिंबू आपण ॲड केलेले होते, 2 लिंब मी यामध्ये टाकलेले होते, ते लिंब आपल्याला यामधून काढायचे नाही आहे. अगदी त्यामध्येच आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे. म्हणजे सगळा जी रेमेडी आहे ती अगदी पॉवरफुल रेमेडी आपली बनणार आहे. आणि 1-2-3 वेळेस जरी तुम्ही याचा वापर केला तरी तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला भेटणार आहे. बघू शकतात, मी या ठिकाणी पूर्ण पेस्ट जे आहे थोडंसं पाणी टाकून पूर्ण बारीक बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी घरगुती, अगदी गावरान पद्धतीचा हा उपाय असणार आहे. बघू शकतात, माझ्या आजीने हा उपाय सांगितला होता, जो की माझ्यासाठी खरंच खूप फायद्याचा ठरलेला
बनवलेला आहे आणि बघा पूर्ण पेस्ट जी आहे पूर्ण बारीक बनवायची आहे, अजिबात जाडसर ही पेस्ट बनवायची नाही आहे. जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठं पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. आता बघा, मी वेगवेगळ्या महागाच्या क्रीम वापरण्यापेक्षा अशा पद्धतीचा जर तुम्ही घरगुती पद्धतीने काही जुगाड केला तर नक्कीच वांगाचे डाग कमी होणार आहे. बघू शकतात मी याला वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे खोबरे तेल. किंवा तुम्ही जेव्हा हे लावायचं त्यावेळेस थोडं थोडं खोबरे तेल ॲड करू शकतात. हे तुम्ही 2 ते 3 दिवस अगदी आरामात वापरू शकता. फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 3 दिवसानंतर याचा वापर करायचा नाही आहे. फक्त तुम्ही 2 ते 3 दिवस याचा वापर करू शकतात. किंवा मग तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडे तर फ्रेश बनवून फ्रेश तुम्ही लावू शकतात. पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही 3 दिवस याचा अगदी आरामात वापर करू शकतात. आणि बघा, यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं ते तेल आहे ते सुद्धा ॲड करायचं आहे. खोबरे तेल अजिबात विसरायचं नाही आहे. तुम्ही याला दिवसातून एकदा म्हणजे आठवड्यातून 3 वेळासुद्धा लावू शकतात किंवा रोजही लावलं तरी चालेल. 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावरती व्यवस्थित हे अप्लाय करायचं आहे. सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करायचा आहे आणि 2 ते 3 दिवसातच तुम्हाला खूप छान रिझल्ट जाणवेल. कितीही वांगाचे डाग असू द्या, किती जुने पुराणे वांगाचे डाग असू द्या, तुम्हाला ही जी जवस आहे सगळे काही वांगाचे डाग कमी करणार आहे. या जवसेमध्ये असे काही घटक असतात की जे आपल्या स्किनमधले जे काही हे असतात म्हणजे वांगाचे डाग असतात, काळवटपणा असतो, तो अगदी लवकरात लवकर कमी होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या आहे. यातली एकही गोष्ट स्किप होऊ द्यायची नाही, तरच तुम्हाला छान रिझल्ट जाणवेल. आणि बघू शकतात अशा पद्धतीची पेस्ट जी आहे ती या ठिकाणी बनलेली आहे. तुम्हाला डायरेक्टली ही पेस्ट जी आहे चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे. भरपूर बनवा, भरपूर लावा, काहीच अडचण नाही आहे. आणि कुठल्याही स्किन टाईपवरती तुम्ही याचा वापर करू शकतात. यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं चेहऱ्याचं नुकसान होत नाही. ऑइली स्किन असू द्या, ड्राय स्किन असू द्या, कुठल्याही स्किनवरती तुम्ही अप्लाय करू शकता. आणि खरंच ज्या आपल्या म्हाताऱ्या आज्या ज्या असतात त्यांनी सांगितलेले जे काही उपाय असतात खरंच खूप पॉवरफुल असतात, खूप युजफुल असतात. आता सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या क्रीम आपण वापरतो पण त्याने काहीच फरक होत नाही. पण ही जी माझ्या आजीने सांगितलेली ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर आणि खूप युजफुल असणार आहे. यामध्ये भरपूर अशा गोष्टी आपल्या स्किनला भेटणार आहे आणि स्किनसुद्धा ग्लोविंग होणार आहे. जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगितल्या फक्त त्या स्किप करायच्या नाही आहे, व्यवस्थित त्या अप्लाय करायच्या आहे, टाकायच्या आहे. आणि बघा, अतिशय सोप्या पद्धतीने ही रेमेडी आपली या ठिकाणी बनलेली आहे. तुम्ही याचा रोज वापर करू शकतात किंवा आठवड्यातून 3 वेळा जरी तुम्ही याला वापरलं तरीही चालेल. आणि तुम्हालाही तुमची स्किन अशा पद्धतीने ग्लोविंग, टवटवीत आणि वांगाचे डाग नसलेली जर बनवायची असेल तर ही रेमेडी तुमच्यासाठी खरंच फायद्याची ठरणार आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. त्यांच्या देखील चेहऱ्यावरचे वांगाचे डाग कमी होण्यास मदत होते. असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.